नमस्कार मित्रांनो, संतोष कोळी आपला फौजी भाई आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मेहुण्याने लावलेल्या 2.5 एकर टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो। टोमॅटो पाहिले तर एकदम मस्त पैकी बहरलेले होते। हे पाहू शकता आपण टोमॅटो। मागच्या वर्षी चांगलाच दर आलेला होता, पण ह्या वर्षी काय होते कोणास ठाऊक। पण हे पाहू शकता आपण माल कसा आहे। मागच्या वर्षी सरकारने जसं भाव वाढले तसं बाहेरून टोमॅटो आयात केला आणि पूर्ण शेतकऱ्याचा हिरमोड करून टाकला। या वर्षी काय होते कोणास ठाऊक। आता पाहू, दिवाळीनंतर माल निघल आपला चांगलाच माल लागलेला आहे। आणि हे पाहू शकता आपण निसर्ग कसा एकदम मस्त, गावाकडचे वातावरण। हे पहा टोमॅटो। मला जायचे होते पुण्याला, म्हणून मी सर्व टोमॅटो वगैरे बघून प्लॉट बघून आलो। येता ही मेहुण्याची बच्चे कंपनी ट्रॅक्टरवर खेळत होती। हे पाहिलं त्यांना तर हे काय ट्रॅक्टर खेळत आहेत। हे आहे शंभू, दिसते बोळं पण लय आहे कडू। मला हळूच म्हणतोय, मामा आईस्क्रीम द्या। बरं म्हणलं, ठीक आहे बाबा। मग सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलो। दोघा तिघांना दिले, दोघं तर पळून गेली घरी। ही दोघं बसलेत खायला। हे पाहू शकता, शंभू लागलाय खायला आईस्क्रीम। हा शंभू आहे आणि हा आहे विराज। हा शांत आहे, परंतु सर्व ही खात होते। तोपर्यंत मला जायचं होतं पुण्याला, म्हणून मी तयार होऊन आपला आलो। हे आपल्या गणेश ट्रॅव्हल्स पाशी आलो। आपल्या ट्रॅव्हल्समध्ये बसून पुण्यासाठी आपल्या ट्रॅव्हल्स सीटवर जाऊन बसलो। नंतरनं जसं एक 4 तास झाल्यानंतर गाडी 10 मिनिटासाठी ब्रेक झाली। मग त्यानंतर मी खाली बसमध्ये आपल्या ट्रॅव्हल्समधून खाली उतरलो। उतरून म्हणलं आता चहा वगैरे काहीतरी घ्यावा। तर जसं त्यांनी कुठे थांबवले होते, तर हे पाहू शकता आपण जोगेश्वरी मिसळ व भेळ सेंटरमध्ये। काउंटरवर गेलो, पाहिलं तर काही पसंत येईना। मग म्हणलं मी आपलं 2 वेफर्सचे पुडे घेतले आणि एक चिक्की, आणि त्याचबरोबर चायचे एक कुपन घेतलं आणि हा चहा घेतला। पण मी चहा घेऊन बाहेर आलो आणि चहाचा स्वाद मस्तपैकी घेऊ लागलो। त्यानंतरनं चहा पेल्यानंतरनं सर्व काय झाल्यानंतरनं मग आपापल्या सीटवर जाऊन बसलो। आणि फायनली रात्रीच्या 10 वाजता शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। हे पाहू शकता, तिकीट वगैरे सर्व काही मी काउंटरवरून घेतले आणि आपल्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर पोहोचलो। जसं प्लॅटफॉर्मवर पोहोचलं की ही लोकल ट्रेन आली आपली तळेगावची। सर्व काही जास्त जरा गर्दीच होती। मग फटाफट आपलं वर चढलो आणि आपली एक सीट बघितली। हां, इथे एक सीट आहे, ओके, इथे जाऊन बसलो आपला। त्यानंतर आपल्या ठरलेल्या ठिकाणी आपले रेल्वे स्टेशन तळेगाव इथे उतरलो। हे पाहू शकता थांबली ट्रेन लोकल। जवळच लोणावळा असल्यामुळे पाऊस चांगलाच पडत होता, त्यामुळे हे पाहू शकता आपण खाली पूर्ण ओले झालेलो होतो। तर रात्रीच्या 11:15 वाजता मी तळेगावला पोचलो। पोचल्यानंतरनं आता इथून 5 मिनिटावर आपले फ्लॅट आहे। हे पाहू शकता तळेगाव। तर आजचा ब्लॉग कसा वाटला सर्वांनी कॉमेंट्समध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।